सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे रावळगुंडवाडी, मुचुंडी, उंटवाडी व पाश्चापूर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या अतिवृष्टीमुळे डाळिंब, द्राक्ष, कांदा, गहू, आंबा, लिंबू यांसारखी महत्त्वाची पिके पूर्णतः उद्ध्वस्त झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे। अनेक कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे। आज संबंधित भागाला आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या आणि वेदना प्रत्यक्ष जाणून घेतल्या। शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि त्यांच्या मनातील वेदना पाहून वातावरण अत्यंत भावनिक झाले। यावेळी शेतकऱ्यांना धीर देत, तुम्ही एकटे नाही, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असा विश्वास देण्यात आला। या भेटीदरम्यान नायब तहसीलदार, सर्कल अधिकारी, तलाठी तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे। या कठीण काळात त्याला एकटे सोडले जाणार नाही, तर त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्याला न्याय मिळवून देण्याचा निर्धार आहे, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।